हाय फ्रेंड्स, आज आपण आपली जी जुनं क्लच असते, पर्स असते, त्याला आपण रिन्यू करूया. आता आपण बघतोच आहे फ्लिपकार्टवर किती महाग महाग क्लच मिळतात, पर्लचे वगैरे, स्टोनचे. तर आपण पण तसंच सेम घरी क्लच बनवूया. त्यासाठी मी B17 हा ग्लू घेतलेला आहे आणि मी काही हाफ मोती आणि एक स्टोनची चेन टाईप लेस घेतलेली आहे. त्यासाठी आपण असं त्या पर्सला ग्लू लावून जे हाफ मोती आहेत ते असे गोल आकारामध्ये लावून घेणार आहोत. म्हणजे काही मी असे थोडेसे आपले ड्रॉप शेपमध्ये पण घेतलेले आहे. जी सुरुवातीचं जे एक फर्स्ट राऊंड आहे ते आपण ड्रॉप शेप वाल्या मोत्यांनी सजवणार. त्यानंतर मग आपण जे हाफ मोती आहेत त्याने सजवणार. आता अशी जी स्टोनची म्हणजे चेन टाईप लेस आहे ती आपण अशी लावून घ्यायची पहिल्या राऊंडला आणि ती आपण त्या ग्लूनं छान चिपकल. तर त्यानंतर मग आपण असं छान कट करून वगैरे घ्यायचं आणि व्यवस्थित कट करायचं. मी थोडीशी माझ्याकडे छोटीवाली कैची नसल्यामुळे मोठी घेतली. तुम्ही छोटीच घ्या, कारण कसं आहे मोठ्या कैचीनं प्रत्येक जणाला कापता येते असं नाही. आणि 2 राऊंड घेतलेले आपण स्टोनच्या लेसचे आणि असे छान चिपकून घेतले, व्यवस्थित चिपकून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण आता म्हणजे जे 2 राऊंड घेणार चेनचे आपण बॉल चेनचे, त्यानंतर जे हाफ मोती होते आपले जे लावायचे ते पर्सला असे लावून घेणार आहोत. प्रत्येकच वेळेस असं नसते की आपण विकतच घेतलं पाहिजे. कोणतीही वस्तू आपल्याला आवडली, थोडा प्रयत्न करून जर आपण ती रिक्रिएट केली तर आपल्याला त्याच्यात एक आनंदही मिळेल आणि आपले तेवढे पैसेही वाचतील. त्यासाठी आपण अशा हे जुने क्लच वगैरे आहेत हे फेकून न देतात त्यावर असं छान काही डेकोरेशन करून आपण रियूज करू शकतो. आणि ते वाटणार पण नाहीत बनवल्याच्या नंतर की आपण घरी बनवलेले आहेत. अगदी असे विकत म्हणजे आपण ऑनलाईन विकत वगैरे घेतल्यासारखेच वाटतात. फक्त थोडीशी आपण बनवताना फिनिशिंग आणि थोडीशी काळजी घेतली तर एकदम सुंदर असे बनतात. आता आपण असे छान हाफ मोती लावून घेऊयात आणि बघा किती सुंदर दिसत आहे. आताच आपण थोडी सुरुवातच केलेली आहे. त्यानंतर एक ड्रॉप शेपच्या पण म्हणजे 5वा जो लेअर आहे तो आपण ड्रॉप शेप या मोत्याचा घेतलेला आहे. आणि म्हणजे आपण असे 3-4 लेअर घेऊन त्याला जी स्टोनची लेस विथ चेन आहे ती एक लेअरमध्ये लावून घेणार आणि मग त्यानंतर असं छान हाफ मोती लावून घेणार आहे. आता हाफ मोती लावल्याच्या नंतर बघा किती सुंदर दिसत आहे. परत असे एक लेअर स्टोनच्या लेसची लावून घ्यायची बघा. आणि त्यानंतर परत असे म्हणजे हाफ मोती एक लाईनमध्ये 4 किंवा 5 लेअर लावून घ्यायचे. जसे आपल्या क्लचवर बसतील तसे लावून घ्यायचे आणि त्यानंतर अशी छान क्लच आपला तयार होईल. आपण पूर्ण मोतीही लावू शकतो, पण मी मुद्दामून हाफ मोती लावलेले आहे पर्सला. कारण जेव्हा आपण पर्स खालून पकडतो हातामध्ये तेव्हा ते मोत्याचा कलर जातो, त्यामुळं मी थोडेसे हाफ मोती लावले. आता आपण सेम ज्या फ्रंट साईडनं जशी डिझाईन केली होती तशी सेम बॅक साईडनं पण करणार आणि सेम असं सर्व म्हणजे मोती वगैरे सेम त्या साईडच्या सारखेच आले पाहिजे. आणि परत आपण सर्व बनवून झाल्यानंतर त्याला आपण अशी एक कवडी विथ जी कॉईनची लेस असते ती लावणार. कारण खालचा भाग हा पूर्ण असा उघडा दिसत आहे, त्यामुळे आपल्याला तो कव्हर करण्यासाठी मी एक अशी छान लेस आणलेली आहे कवडीची आणि त्याच्यात कॉईन आहेत काही छोटे छोटे. आणि बघा आपण B17 या ग्लूनेच परत ती लेस चिपकून घेणार आणि त्यानंतर आपल्या असं छान पर्सला एक छान वेगळा लुक येणार आणि
बघा कोणीतरी म्हणेल का आपण ही पर्स घरी बनवली म्हणून, आणि आपले पैसे पण वेस्ट होणार नाही आणि बनवण्याची खुशी पण ती खूप मिळेल आणि सर्वांकडून आपलं कौतुक पण होईल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत जा. असेच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणत जाईल. प्लीज धन्यवाद.